आपल्याला सतत काहीतरी हवं असतं. ज्या वेळेला ही जीवनधारा उलट होऊन आपल्या आत जाते त्यावेळेला ती राधा होते. आपण स्वतः सगळ्या राधा आहोत आणि आपल्या आतल्या श्रीकृष्णाला आपल्याला भेटायचं असतं आणि हे आपलं जीवन आहे आणि ते जीवन त्याच्यापर्यंत पोचायचं असतं आणि म्हणून राधाकृष्णाला महत्व आहे. षष्ठी ही देवता जी आहे तिला आपल्याकडे जी मुलं ज्यांना मुलं होत नाहीत तर त्यांच्यासाठी जी देवता सांगितली गेली आहे ती षष्ठी देवता. आणि मुलं जेव्हा होतात, एखाद्या स्त्रीला जेव्हा बाळ होतं त्यावेळेला काय होतं, तिला कष्ट पडतं. तिला वेगळं ठेवा, तिला शांत ठेवा आणि शांत म्हणजे स्त्रीला शांत ठेवा म्हणून ते षष्ठी कष्टी असा ते असे हे पडलेले आहेत, शब्द पडलेले आहेत. त्यावेळेला मला असं म्हणायचंय की तुझ्यासारखी सून हवे आम्हाला. सात्विक ना, अगदी छान सांबाडा घातलेली, त्याच्यावर गजऱ्या घातलेली, छान अलका कुबल, अगदी अलका कुबल, काही त्यामध्ये फरक नाही. आणि मला फोन करून ना खूप लोकांनी असं विचारायचं की आम्हाला ना अशी सून हवे. तर मी त्यांना म्हणायची की ताई तुम्हाला अशी सून हवे पण तुम्ही तशा आहात का? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. श्रावण महिना आहे, सगळीकडे छान पवित्र वातावरण आहे. अशा वातावरणात श्रावण विषयीची जास्त माहिती देण्यासाठी मी आज ताई कुडाळकरांना बोलवलेले आहे. तुम्ही म्हणाल ही चित्रपटाच्या संदर्भात कार्यक्रम करता करता अध्यात्माविषयी कुठे कार्यक्रम करते, तर मला तुम्हाला एक सांगायचंय. ताई कुडाळकर यांची ओळख ताई कुडाळकर म्हणून नंतर आहे, परंतु ती एक उत्कृष्ट फेमस अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे काजल किरण. तर सर्वप्रथम मी तिची ओळख करून घेते काजल किरण म्हणून. नमस्ते काजल. आता मी तिला थोडा वेळ तरी काजल न म्हणता नमस्ते ताई कुडाळकर असं म्हणते, कारण तुला मी खास श्रावण महिन्याकरता बोलवलेलं आहे की श्रावण महिन्याचं पावित्र्य काय आहे, त्याचं महत्व काय आहे, श्रावण महिन्यात कुठले कुठले सण येतात आणि त्या प्रत्येक दिवसाचं काय महत्व आहे ते तू सगळ्या माझ्या मित्रमंडळींना सांग. नक्की. आपण हे सगळं पाहणार आहोत. हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडून सांगण्याचा मी प्रयत्न करते. तुम्ही खूप सुंदर हा विषय घेतलाय की श्रावण. आता श्रावण म्हटला की सुरुवात होते या पावसाने, पावसाचा बहर असा वाढलेला असतो. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की श्रावण मासी हर्ष मानसी. हर्ष मानसी हा शब्द खूप बरोबर आहे, कारण सुरुवात होते आनंदाने, आनंदाचे डोही, आनंद तरंग. तर हा आनंद आपल्याला कशा कशातून मिळतोय हे महत्वाचं आहे. आणि हा आनंद फक्त आपल्याला भोगवस्तूतून मिळतो असं नाहीये, तर हा आनंद आपल्याला आपल्या व्रतवैकल्यातून मिळतो. हा आनंद आपल्याला आपल्या रीतीतून मिळतो. हा आनंद आपल्याला पूजा अर्चनातून मिळतो. तर असा हा आनंद द्विगुणित करण्याचा महिना म्हणजे श्रावण महिना. तर या महिन्यात खूपसे सण येतात. त्यात सुरुवात होते ही नारळी पौर्णिमेने. तर नारळी पौर्णिमा हा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा असा हा सण आहे. तर त्याविषयी मला सांगावंसं वाटतं की मला नेहमी वाटतं की नारळी पौर्णिमा कधीपासून सुरू झाली असेल, किंवा नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन असं म्हणतो, तर ते का सुरू झालं असेल. ते मी आईला नेहमी विचारायची, आई की समुद्र आणि राखी याचा काय संबंध आहे. तर आई म्हणायची अगं मला नाही माहिती, मला काही तू विचारू नकोस तसं. तर मग मी ह्या गोष्टीचा विचार करायला लागले की दार्शनिकरित्या हे काय असू शकतं. अभ्यास करता करता असं कळलं की समुद्र किंवा समुद्राला भरती कधी येते किंवा का येते ती चंद्रामुळे येत असते. पौर्णिमा म्हटलं की चंद्र, आणि पृथ्वी आणि चंद्र यांचा त्यांचं ते नातं आहे. ते नातं आहे भावा बहिणीचं नातं. आपण नाही का नेहमी भावा बहिणीचं म्हटल्यानंतर भाऊ नाहीये तर कोणाला पुजतो, चंद्राला पुजतो.
तर मला असं नेहमी असं वाटतं की हे जेव्हा दार्शनिकरित्या आपण जेव्हा दर्शनशास्त्रानुसार हे पाहतो त्यावेळेला लक्षात येतं की हे भावा बहिणीचं नातं हे पृथ्वीचं आणि चंद्राचं हे नातं जे आहे ते नातं दाखवण्याचा हा दिवस आहे. किंवा श्रीकृष्णाचं आणखीन द्रौपदीचं हे जे नातं आहे की तिने आपला शेला फाडला होता आणि कृष्णाला बांधला होता आणि मग ती तिकडनं सुरुवात झाली असावी असं कुठेतरी मला जाऊन वाटतं. पण ज्या वेळेला असा खूप विचार मी करते त्यावेळेला लक्षात येतं की चंद्र आणि पृथ्वी यांचं दाखवण्याचं हे नातं आहे आणि या नात्याचा आजचा दिवस आहे. हो, अच्छा. आता इतर दिवसांचं महत्व सांग. नागपंचमी हा एक सण येतो. आता नागपंचमी म्हटल्यानंतर आपण बघा ना आपले सगळे सण हे शेतीशी निगडीत आहेत. तर नाग हा शेतीसाठी म्हणजे नाग असून दे किंवा अगदी ते गांडूळ जरी असं कुठलेही जीव असून दे, सरपटणारे जीव असून दे, फक्त आपण नागपंचमीला नागाची पूजा करतो. पण इतर देखील सरपटणारे जे जीव आहेत जे जमीन भुसभुशीत करतात तर त्या सगळ्यांचा हा मान राखण्याचा सण आहे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा खास करून करतो कारण आपल्याला भीती वाटते की पूर्वी कसं नाग दिसला तो चावला की मृत्यू असं हा काळाचा सण आहे. म्हणजे काळाची पूजा, काळाला आपण नमस्कार करत असतो की परमेश्वरा तू असा अकाली आमच्यावर येऊ नको म्हणून ती पूजा केली जाते. आणखी जर शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं गेलं तर नाग हा इतका महत्वाचा आहे कारण नागाचं खाद्य आहे उंदीर आणि उंदीर हा शेतकऱ्याचा वैरी म्हटला पाहिजे. कारण एकदा उंदीर शेतात शिरला किंवा धान्यांमध्ये शिरला की त्याचा नासाडी होते आणि त्या उंदरांवरती कंट्रोल ठेवण्याचा फक्त एकमेव जर कोण ठेवू शकेल तर तो आहे नाग आणि नागाचं ते खाद्य आहे. आणि म्हणून त्याची आपण कृतज्ञता, शेतकरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही नागपंचमी आहे. आणि आपण सगळे शेतकऱ्यांचीच पिलं आहोत की नाही, आपण सगळी शेतकऱ्यांची मुलं आहोत. त्यामुळे अनुषंगाने आपण देखील हा सण साजरा करतो. मग आपण श्रावण सोमवार वगैरे हे का करतो? श्रावणी सोमवार काही जण 16 सोमवारचं व्रत धरतात. म्हणजे त्याला असं काही विशिष्ट सायंटिफिक रिझन काय आहे? सायंटिफिक रिझन देखील आहेत की सायंटिफिक रिझन म्हणण्यापेक्षा आपण आध्यात्मिक बघूया. आपण प्रत्येक गोष्टीला आपण सायन्स लावतो की नाही. मला सायंटिफिक मी तुम्हाला सांगू शकते व्यवस्थित, पण आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे पौराणिक दृष्ट्या नव्हे. आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे उत्कृष्ट जे आहे ते आपण अर्पण करण्याची आपली वृत्ती वाढली पाहिजे. मग पूर्वी आजही शंकराला दूध वाहतो जे आपण, पूर्वी आपल्याकडे सगळ्यात जर मोठं धन कुठलं असेल तर दूध. हे शेतकऱ्याकडे पशुपालन आणि शेती हे व्यवसाय सगळ्यात पहिले व्यवसाय. त्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर दूध. मग ते दूध वाहिलं जायचं आणि मग सगळ्यात जवळचं आपल्याकडे शेतकऱ्यांकडे काय असतं तर हे धान्य. म्हणून हे शिवाला वाहिलं. म्हणजे मी माझ्याकडे जे आहे अमूल्य ते मी माझ्या देवाला पहिल्यांदा देतो हे दाखवण्याचा हा दिवस आहे. म्हणून कदाचित असं असावं की शिवामुठी मग किती घालायच्या, ह्या ह्या प्रथा पडल्या गेल्या. आणि विशेष असं खरं सांगायचं तर त्या प्रथेनुसार मग त्या 5च घातल्या पाहिजेत किंवा अमुक या एवढ्या चिमटी असल्या पाहिजेत, ह्या आपण ठरवलेल्या आहेत. पण त्याच्या मागचं लॉजिक हे आहे की मला देता आलं पाहिजे, मला दान करता आलं पाहिजे. मी परमेश्वराला दान करतो तसंच मी हे दान इतरांना देखील करू शकतो किंवा शकते. हे देण्याची वृत्ती वाढण्यास अर्थात हे सगळे सण जर तुम्ही पाहिलेत ना तर दानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे या सणांना हे महत्व आहे की तुम्ही दान केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या शिवामुठी घालणं किंवा आणि एकमेकींना त्या काळी स्त्रियांना बाहेर जाण्याची मुभा नव्हती, एकमेकींना भेटण्याची मुभा नव्हती. त्यामुळे हे सगळे धार्मिक कृत्यांमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या आणि मग त्या अनुषंगाने एकमेकींना भेटणं, बाहेर जाणं असं व्हायचं. श्रावणात जन्माष्टमीचं पण खूप महत्व आहे. अनेकांच्या घरी जन्माष्टमी साजरी केली जाते. तर जन्माष्टमीचं महत्व सांग आणि
राधेला पण इतकं महत्व का दिलं जातं? जन्माष्टमीचं महत्व म्हणजे कृष्ण कृष्ण आपला आद्य पिता आहे असं आपण म्हटलं जातं. म्हणजे कृष्णाच्या आधी देखील श्रीराम आणि श्रीरामांच्या आधी देखील अनेक ऋषी आहेत की त्यांच्याबद्दल आपण खूप काही सांगू शकतो. पण श्रीकृष्णाला महत्व हे आहे की त्यांनी आपल्याला भगवद्गीता सांगितली आणि जीवनाचं सार काय आहे ना हे जर कोणी शिकवलं असेल तर श्रीकृष्णाने शिकवलेलं आहे. आजही भगवद्गीता ही आपण इतकी सहजपणे ती समजून घेऊ शकतो आणि आजच्या युगामध्ये आणि अनंत काळापर्यंत ती तशीच राहणार आहे. हे सांगणारा कोण? तर श्रीकृष्ण. तर म्हणून तो आजही आपल्याला आपल्या जवळचा वाटतो. आजही आपण त्याचा आपण वाढदिवस म्हणूया, आजही आपण त्याचा वाढदिवस आपल्या घरातल्या व्यक्तीसारखा साजरा करतो. असा हा श्रीकृष्ण. तर त्याची ती राधा नेमकी कोण? तर राधा ही एक यौगिक शक्ती आहे. यौगिक शक्ती म्हणजे काय? तर आपण सगळेजण जे आपल्याला दृष्टीला दिसतंय त्याच्या पलीकडे आपण पाहत असतो सतत. आपल्या आयुष्याची जी धारा आहे, जीवनधारा आहे, ती सतत बाहेर चाललेली असते. आपल्याला हे हवंय, ते हवंय, ते हवंय, आपल्याला सतत काहीतरी हवं असतं. ज्या वेळेला ही जीवनधारा उलट होऊन आपल्या आत जाते त्यावेळेला ती राधा होते. हो, ही जीवनधारा धाराची राधा हा हो. तशी ती ज्यावेळेला उलट आपण करतो आणि मग जो आनंद आतमध्ये आपल्या कोण आहे? तर आपल्या आतमध्ये आहे भगवान श्रीकृष्ण. आपला आद्य देव, आपला आद्य पुरुष जर कोण आहे तर ती चेतना आहे श्रीकृष्ण. आणि आपल्या जीवनाची धारा ज्या वेळेला आपल्याकडे येत जाते आणि त्यातून जो आपल्याला आनंद मिळतो ती आहे राधा. म्हणून या राधा ही व्यक्तिशः आहे की नाही हा वाद वेगळा आहे. अनेकांमध्ये हा वाद आहे की ती नव्हतीच, मग त्यावेळेला ती होती की नाही, तिचं नाव नाही. म्हणजे महाभारताच्या वेळेला तो वेगळा वाद आहे. पण यौगिक प्रक्रिया आहे ती, आणि ती यौगिक प्रक्रिया, त्या यौगिक प्रक्रियेमधनं मी जाण्याचा प्रयत्न केला आणि खरंच ती जी राधा आहे ती आपणच आहोत. आपण स्वतः सगळ्या राधा आहोत आणि आपल्या आतल्या श्रीकृष्णाला आपल्याला भेटायचं असतं आणि हे आपलं जीवन आहे आणि ते जीवन त्याच्यापर्यंत पोचायचं असतं आणि म्हणून राधाकृष्णाला महत्व आहे. अजून कुठले कुठले सण येतात श्रावणात की ज्याचं महत्व आहे किंवा एखाद्या दिवसाचं महत्व? जिवतीची पूजा केली जाते. म्हणजे मातृपूजा असते त्यावेळी. ती जिवती ही जशी पिठोरी अमावस्याला मुलांसाठी पूजा केली जाते तशी जिवतीची पूजा ही मातृपूजा म्हणून केली जाते. त्यात 4 वेगवेगळे लहान मुलांच्याशी संबंधितच आहे ही देखील पूजा. आणि नरसिंह, श्रीकृष्ण, आणखीन कालिया मर्दन, त्याच्यानंतर जिवती आणि जरा जिवती अशी तिची प्रतिमा. जरा म्हणजे जरासंधाला जिने सांधलं होतं बघा, ती यक्षिणी, तिची ती पूजा आहे खरी. आणि असा राक्षस आम्हाला पुन्हा नको तू देऊस याच्यासाठी ते पूजन केलं जातं की आपण तिला सांगतो की असा जो जरासंध होता ज्याचे 2 तुकड्यामध्ये तो जन्माला आला, आणखी साधलं कोणी? तर त्या आपण तिला राक्षसीण म्हणतो. तिने त्या यक्षिणीने 2 तुकडे ते जोडले, आणखी त्याच्यामध्ये अशी प्रचंड शक्ती आली आणि नंतर त्याने काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे श्रीकृष्णाला देखील 16-17 वेळा त्यांनी हतबल करून सोडलं होतं. असा तो जरासंध. आणि मग त्याचा वध श्रीकृष्णाने कशा पद्धतीने केला हे खूप असं मोठं आहे. पण हे असा वाईट पुत्र पुन्हा आमच्याकडे नको देऊस म्हणून ही त्याची ती पूजा केली जाते. आणि हे जे मी सगळं सांगितलं मगाशी, नरसिंह किंवा कालिया मर्दनाचा जे, हे सगळं त्या जिवतीचा एक अशी मूर्ती असते आणि त्याच्यात ते 4 हे असतात, चित्र असतात. आणि मध्ये जिवती, जरा आणि जिवती लहान मुलांबरोबर खेळत असतानाचा अशी ती प्रतिमा असते. त्या प्रतिमेचं पूजन करायचं असतं. एकूणच काय मातृपूजन असतं ते एकंदरीत. म्हणजे मातृका ज्या आहेत त्यांचं ते पूजन असतं. ताई, तुम्ही इतकी छान माहिती सांगितलीत, कारण आमच्या डोक्यात एकच लहानपणाची आठवण आहे
श्रावणी सोमवार असले की शाळा लवकर अर्धा दिवस सुटायची. त्यामुळे वाट बघायचो श्रावणी सोमवार, आणि आई तो सगळा नैवेद्य करायची, सोवळ्याने पूजा करायची. बरोबर, बरोबर. हे सगळं आठवतं आता. हो, हो, बरोबर. हो. तसंच आजकाल सगळे इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात. हं. त्या मुलांना ह्या दिवसांचं महत्व महत्व काही माहित नाही. म्हणजे मलाही फारसं माहित नव्हतं, परंतु थोड्या कालांतराने थोड्या थोड्या गोष्टी कळलेल्या असतात. हं. परंतु आजच्या पिढीला हे काहीही माहित नाही. हं. त्यामुळे तू जी इतकी छान माहिती दिलेली आहेस, हं. तर मला असं वाटतं की तर त्या तरुण मुलांनी आणि शाळेतल्या मुलांनी ऐकलं तर श्रावण महिन्याचं महत्व कळेल. हो. ताई, मला अजून एक नेहमी प्रश्न पडतो, जे नॉनव्हेज खाणारे असतात, अट्टल खाणारे असतात, पण तू श्रावणातला 1 महिना खात नाही, तर त्याला काही सायंटिफिक रिझन आहे का? किंवा ते का तो 1 महिना मांसाहार वर्ज्य करतात? एकतर शरीर शुद्धी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. श्रावणामध्ये आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या ग्रंथी आहेत त्या शिथिल झालेल्या असतात. आणि दुसरं असं की सगळे जे कीटक आहेत, कीटक असून दे, मासे असून देत, यांचा प्रजनन काळ सुरू असतो. आणि प्रजनन काळामध्ये ते पाण्याच्या वर येऊन हे जे पानं आहेत, झाडाची पानं आहेत, जे नद्यांच्या अवतीभोवती आहेत, ते तिकडे सोडलेले असतात त्यांनी. आणि मग त्यामुळे त्यांचा तो प्रजनन काळ म्हणूनही ते खाऊ नये. जेव्हा प्रजनन काळामध्ये स्त्रीमध्ये देखील हार्मोन्स बदललेले असतात, तसेच प्राण्यांमध्ये किंवा जलचरांमध्ये देखील हार्मोन्स बदललेले असतात. काही लोक माशांची ती आतमध्ये त्यांच्या पोटामध्ये असतं अंडी, गाभोळी, हा, तर ती आवडीने खातात. पण ते हार्मोन्स जे बदललेले असतात त्याने आपल्याला इजा होऊ शकते. या काळामध्ये तर होतेच, कारण ती गर्भिणी आहे आणि गर्भिणी स्त्रीच्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात आणि ते हार्मोन्स इतरांसाठी देखील घातक असतात. त्यामुळे या काळामध्ये नॉनव्हेज खरंच अजिबातच खाऊ नये. आणि मांस जर तुम्ही म्हटलं तर मांस हे कधीच खायचं नाहीये. पण जर या काळात जर खाल्लं तर आपली शरीर जे शिथिल झालेलं असतं वातावरणामुळे, त्याने तुम्हाला नक्की कधी ना कधीतरी त्याचे परिणाम भोगावे लागणार, आणखी त्यामुळे आजार निर्माण होणार. आणि हे आयुर्वेदात आहे. इवन नॉनव्हेजच नाही तर यावेळेला पालेभाज्या देखील खात नाहीत. तर पालेभाज्या न खाण्याचं कारण हेच की कीटक जे आहेत, जलचर आहेत, कीटक आहेत, ते आपली अंडी त्या पानांवर सोडतात, जी पानं असतात. आणि आपल्याला ते आपल्या डोळ्याने दिसतही नाहीत, इतकी ती बारीक अंडी असतात आणि ती सगळी आपल्या शरीरात जातात आणि मग आपल्याला त्रास होऊ शकतो. हे सगळे सण आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी सगळे तयार केलेले आहेत. आणखीन त्यामुळे त्यांना खूप महत्व आहे. आयुर्वेदामध्ये या सगळ्याला इतकं महत्व आहे, पण आपण फारशा गोष्टी पाळत नाहीत. आता नॉनव्हेज खात नाही, पण पालेभाज्या आपण खातो, पण त्या देखील कच्च्या खाऊ नये. ताई, मला सांगा की पिठोरी अमावास्या त्याचं काय महत्व आहे? पिठोरी अमावस्या, अमावस्या हा शब्द त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि आपण जी तर्पण करतो पितरांसाठी, ती तर्पण करण्याचा खरा हा दिवस आहे. तर या दिवशी पितरांची पूजा करायची असते आणि अनुषंगाने या पितरांना तर्पण करून आपण आपली जी मुलं बाळं आहेत तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायची, उपवास करायचा त्या दिवशी. आणि पिठांचे दिवे बनवायचे. पिठांचे दिवे बनवून आपल्या आपली जी कोण कुलस्वामिनी आहे तिच्या समोर ठेवायची, तिची पूजा करायची. विष्णूची पूजा केली जाते, त्याच्या नावाचा एक दिवा काढला जातो आणि पितरांच्या नावाचे दिवे काढले जातात पिठाचे. आणि ती जेव्हा पूजा होते त्यावेळेला आपला जेव्हा पितृदोष जो आपल्याला लागलेला आहे, हल्ली खूप जणांना पितृदोष येतो. जेव्हा आम्ही कुंडल्या पाहतो, आता सध्या मी कुंडल्या पाहत नाही, पण मी ज्या वेळेला कुंडल्या पाहायचे त्यावेळेला पितृदोष हा सर्रास कुंडल्यांमध्ये दिसायचा. आणि हा एकमेव असा दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही पिठोरी अमावस्येला जर दिवे लावलेत पिठाचे आणि मग त्यांची पूजा करून आजच्या दिवसाचं पुण्य हे मी माझ्या पितरांना देते असं सांगायचं, की असं म्हटल्यानंतर परमेश्वर किंवा विष्णू
हा त्यांना त्या दिवसाचा पुण्य देतो आणि मग त्यांची गती होते आणि त्यांची गती झाली की आपली प्रगती होते असं म्हटलं जातं. आणि आपण कोणासाठी हे सगळं करायचं तर आपल्या मुलांसाठी करायचं. आणि म्हणून या दिवसाच्या निमित्ताने आपण मुलांसाठी आजच्या दिवसाला पितरांकडनं काहीतरी मागायचं असतं. आता आपण जे म्हणतो आहोत की षष्टी, तर माझ्या सासूबाई मला सांगायचे षष्टीला काही करायचं नाही, काही आधी बघ षष्टी आहे का बघ, कारण षष्टी करते कष्टी असं त्या म्हणायच्या. तर ते कितपत खरं आहे, षष्टीला काही चांगली गोष्ट करू नये असं म्हणतात? बघा, असं नाहीये. कष्टी या शब्दाचा अर्थ आपण असा घेऊया दार्शनिक दृष्ट्या. आपण या गोष्टी आपण दार्शनिक दृष्ट्या बघूया की कष्टी कधी पडतात. षष्टी ही देवता जी आहे तिला आपल्याकडे ज्यांना मुलं होत नाहीत तर त्यांच्यासाठी जी देवता सांगितली गेली आहे ती षष्टी देवता. आणि मुलं जेव्हा होतात, एखाद्या स्त्रीला जेव्हा बाळ होतं त्यावेळेला काय होतं, तिला कष्ट पडतं. तिला वेगळं ठेवा, तिला शांत ठेवा आणि शांत म्हणजे स्त्रीला शांत ठेवा म्हणून ते षष्टी कष्टी असे हे पडलेले आहेत, शब्द पडलेले आहेत. तर त्याला फार असं महत्व माझ्या दृष्टीने एवढं नाहीये. पण स्त्रीला शांत ठेवा असं त्याच्या मागे, कारण षष्टी देवता म्हणजे कोण, आपणच. आपण स्त्रिया षष्टी देवता आहोत, कारण आपण दुसऱ्या पिढीला जन्म देत असतो. तर ते सगळं असं पौराणिक दृष्ट्या पारंपरिक दृष्ट्या एकमेकींपासून ऐकत आलेले आहोत. मगाशी तू म्हणालीस की पिठोरी अमावास्या ही मुलांसाठी करायची असते. त्याच्यावरून मला एक तुझी गोष्ट माहिती आहे आणि जरी ती तू सांगितली नाहीस तरी मला ती सगळ्यांना सांगायला खूप आवडेल. म्हणजे अभिमान वाटेल तुझ्याबद्दलचा. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटला होता. तुझ्या मुलाला किडनीचा प्रॉब्लेम झाला होता, त्याची किडनी फेल झाली होती आणि त्यावेळेला डॉक्टरनी किडनी ट्रान्सप्लांटचा उपाय सांगितला होता. तेव्हा तू तुझी किडनी तुझ्या मुलाला दिलीस. आज तुझा मुलगाही छान हेल्दी आहे, तूही चांगली हेल्दी आहेस. तर सगळं जर त्याबद्दल जरा माहिती सांगशील का, किंवा तू काय सफर केलं तो पिरियड सगळा, म्हणजे मुलांपासून तुझ्यापर्यंत? माझ्या आयुष्याचा हा एक खूप महत्वाचा भाग आहे, महत्वाचा टप्पा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी घटना घडत असतात आणि त्या आपल्या लक्षात राहतात, अशा घटना असतात. त्यातली ही एक घटना आहे. मी याच्याकडे वाईट अनुभव वगैरे असं काही म्हणणार नाही, कारण प्रत्येक वाईट अनुभव, मी म्हटलं वाईट अनुभव नाही, की तुझ्यावर तो आलेला प्रसंग असून दे. मी काय म्हणते की प्रसंग किंवा अनुभव हा प्रत्येक वाईट अनुभव हा चांगला अनुभव असतो. मला यातून अनेक गोष्टी कळल्या. मी ज्या वेळेला मला कळलं की माझ्या मुलाचं क्रिएटिनिन वाढतंय हा शब्द माझ्यासाठी फार जुना नव्हता, कारण आधी माझ्या नवऱ्याचं देखील किडनी फेलियर झालं होतं जवळजवळ 20 वर्षापूर्वी. आणि त्यांना त्यांच्या जीन्समधून माझ्या मुलामध्ये तो जीन्स आला किडनी खराब होण्याचा, आणि त्याची किडनी जस्ट खराब व्हायला लागली होती. मी या सगळ्यातून 8 वर्ष सफर केलं. म्हणजे आज दर महिन्याला रिपोर्ट निघायचे आणि हळूहळू त्याचं क्रिएटिनिन वाढायचं. तरुण मुलगा, कधीही दारू सिगरेट अशा कसल्याही व्यसनात न अडकलेला, गोंडस छान मुलगा. आम्ही त्याला त्यावेळेला बॉक्सिंगला टाकणार होतो, कारण त्याचं शरीर पण तसंच होतं, तेवढी शक्ती पण त्याच्यामध्ये होती. आणि डॉक्टर म्हणाले की तुम्ही नाही ते करू शकत, कारण त्याचं क्रिएटिनिन वाढतंय. छातीत धस्स झालं माझ्या, आणि माझ्या लक्षात आलं की मला डॉक्टरने सांगायच्या आधीच माझ्या लक्षात आलं की मेजर इश्यू आहे. म्हटलं रडायचं नाही, लढायचंय. आणि मी तसं लढायचं ठरवलं. 8 वर्ष लढले. नंतर 7 वर्ष झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले की आता क्रिएटिनिन 20 झालं. 20 क्रिएटिनिन हा खूप मोठा इश्यू आहे. मग ते म्हणाले की आपण डायलिसिस सुरू करूया. माझ्या तरुण मुलाचं डायलिसिसची सुरुवात झाली. त्यावेळेला त्याचं तिकडनं मानेतून ते डायलिसिस त्याचं सुरुवात केली. ते 3 महिने झालं डायलिसिस, आणि डॉक्टर म्हणाले आपण आता किडनी ट्रान्सप्लांटला जाऊया. तर म्हटलं हो नक्की. मग त्याचं जो ब्लड ग्रुप होता तो माझ्याशी मॅच झाला, आणि मी ठरवलं की अर्थात किडनी द्यायची. आईने मुलाला नाही द्यायची किडनी, तर दुसरं कोणी देणार.
पण बाहेरून कुठून किडनी मिळाली नाही का? नाही, मी तसा प्रयत्न प्रयत्नच देखील केला केला नाही, कारण ओके. मला असं वाटलं की जर मी दिली देऊ तर हम्म. जास्त ते लवकर होईल आणि खूप चांगलं होईल असं मला वाटलं, आणि मी तसा विचारच केला नाही. आणि कायद्याने देखील आपण बाहेरून किडनी घेऊ शकत नाही. तर ते तर आहेच, पण माझ्या डोक्यात हा विचारच नाही आला की आपण बाहेरून घेऊया किंवा काय. मला काही विचार आला नाही आणि आम्ही ते ठरवलं की किडनी ट्रान्सप्लांट करायचं. किडनी ट्रान्सप्लांट केलं. थोडेसे कॉम्प्लिकेशन्स झाले. थोडंसं असं झालं की किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्याचं शरीर एवढं मोठं बलदंड शरीराचा तो मुलगा, माझी किडनी एक्सेप्ट नाही केली त्यावेळेला. हो. आणि मला असं झालं की आता मी काय करणार, की किडनी बॉडी एक्सेप्ट करत नाही असं आम्हाला डॉक्टरांनी तिसऱ्या दिवशी येऊन सांगितलं. मी म्हटलं संपलं आता सगळं. म्हटलं तुम्ही काहीतरी करा डॉक्टर, की आपण काय करू शकतो की याच्यावरती. तर डॉक्टर म्हणाले की मी प्रयत्न करतो. आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांनी बरेच प्रयत्न केले, बऱ्याच ट्रीटमेंट झाल्या आणि मग त्याची किडनी पुन्हा ती चालू झाली. अरे वा. हा, आणि आज जवळजवळ 3.5 महिने तो लीलावती हॉस्पिटलला होता. आणि पण डॉक्टरांनी शर्त केली होती ट्रीटमेंटची, इतक्या ट्रीटमेंट केल्या त्याच्यावरती, पण आता तो व्यवस्थित आहे आणि आम्ही सगळे आनंदात आहोत. हे बघा, वेदनेत आहोत. वेदनेत त्यावेळेला होतो, आता नाही. वेदनेत होतो पण दुःखात नव्हतो. आम्ही कधीही कोणाच्या समोर, इवन आम्ही घरात देखील एकमेकांना दुःख कधीच दाखवलं नाही. आम्ही हसत राहिलो, कारण मला माहिती होतं की जर मी दुःखी झाले तर माझा नवरा दुःखी होईल, माझा नवरा दुःखी झाला की सगळेजण दुःखी होतील. नाही दाखवलं मी. आम्ही कोणालाही एकमेकांना दुःख आहे असं दाखवलं नाही, कारण मुळात दुःख नव्हतंच, वेदना होत्या फक्त. आणि त्या वेदनांवर कशी मात करायची हे अध्यात्माने मला शिकवलं होतं. त्यामुळे छान आम्ही लढलो, जिंकलो आणि आज तुमच्यासमोर उभे आहोत. तुम्ही घरात सगळेजण अध्यात्माचा अभ्यास करता का? नाही, अध्यात्माचा अभ्यास मीच आत्ता गेले 8-10 वर्ष अध्यात्माचा अभ्यास करते. पण त्याच्या आधी मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघंही ॲस्ट्रॉलॉजर, वास्तुशास्त्रज्ञ. किरण कुडाळकर माझे मिस्टर, ते प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ आहेत. आणि मी कुंडल्या पाहते किंवा टॅरो कार्ड रीडिंग करते. ते देखील करतात, ते देखील चांगले ज्योतिषी आहेत. पण मला जेव्हा मला असं स्थायी भावाने मला असं वाटत होतं की मला आनंद हवाय, जो मला इतर कशातही मिळत नव्हता, जो मला अध्यात्मामध्ये मिळाला. आणि आता मला लक्षात येते की बाकी सगळं या अध्यात्मापुढे व्यर्थ आहे. म्हणजे खोटं काहीच नाहीये. ह्या सगळ्याला अभ्यास आहे आणि या सगळ्याला खूप डीप नॉलेज आहे. याचं खूप समुद्र आहे तो एक ज्योतिषशास्त्राचा. पण स्थायी भावाने जर तुम्हाला कशात आनंद मिळेल तर ते आहे अध्यात्म. आणि अध्यात्माचा अभ्यास माझा चालूच असतो आणि तो शेवटपर्यंत, माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तो तसाच राहणार. कारण मला माझ्या अध्यात्माने या सगळ्या दुःखांवरती कशी मात करायची हे मला शिकवलं. जसे नाण्याला 2 बाजू असतात, ही तुझी एक बाजू झाली जी मी आधी सांगितली, कारण श्रावण असल्यामुळे. पण तुझी दुसरी बाजू आहे, तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस, निर्माती आहेस, तू सिरियल बनवल्यात. हे सगळं आता मला माझ्या प्रेक्षकांना सांगायचंय, माझ्या दर्शकांना सांगायचंय. तर तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशी काय आलीस? मी रायटर आहे, लेखिका आहे, प्रोड्युसर आहे आणि अगदी मोठी वगैरे अभिनेत्री नाही. काही सिरियल लीड मध्ये केलेल्या आहेत. तुझा विनय झाला. नाही, खरंच नाही. माझी एक सिरियल होती स्नेहबंध नावाची, आणि या सगळ्या सिरियल मी ज्या केल्या, म्हणजे जवळजवळ दिग्दर्शक अभिनेत्री म्हणून ज्या सिरियल केल्या किंवा स्वतः प्रोड्यूस केल्या, यामधली माझी आवडती जी आहे सिरियल किंवा मालिका ती आहे स्नेहबंध. आणि स्नेहबंध माझी म्हणजे त्यामध्ये जी वहिनीची मी भूमिका साकार केली होती, लीड मध्येच तो वहिनी आणि धीराच्या नात्यावरती ती मालिका होती. वडिलांच्या पुस्तकावरती होती. माझ्या वडिलांचं पुस्तक होतं स्नेहबंध नावाचं. त्या पुस्तकावरती आम्ही ती
मालिका तयार केली आणि त्याच्यामध्ये जो लीड जे कॅरेक्टर होतं ते मी प्ले केलं होतं वहिनीचं. मला इतके फोन यायचे त्यावेळेला, मला असं म्हणायचे की तुझ्यासारखी सून हवे आम्हाला. सात्विक ना, अगदी हो, हो. छान असं अंबाडा घातलेली, त्याच्यावर गजऱ्या घातलेली, अलका कुबल. छान अलका कुबल, अगदी अलका कुबल, काही त्यामध्ये फरक नाही. आणि मला फोन करून ना खूप लोकांनी असं विचारायचं की आम्हाला ना अशी सून हवे. तर मी त्यांना म्हणायची की ताई, तुम्हाला अशी सून हवे, पण तुम्ही तशा आहात का? तर तुम्हाला सुनेला सांभाळून घेता येईल का? तर तुम्हाला तशी सून नक्की मिळेल. आता माझ्या मुलाचं जेव्हा लग्न होईल, माझा मुलगा देखील लग्नाचा आहे, तर त्याचं लग्न झाल्यानंतर मग आता मला कळणार आहे की तुला बनायचं नाहीये, तू तशीच आहेस. मी किती चांगली सासू होऊ शकते ते. तर तो मला प्रयत्न करायचा, मला चांगलं सासू बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघूया, माझी मुलगी असं नाही. मला एक म्हणायचंय, असं ठरवून कोणी चांगलं बनणार आहे असं म्हणू शकत नाही. ते मुळात असावं असावं लागतं लागतं, तुमच्या अर्थात, स्वभावात, अर्थात. तेव्हाच तुम्ही ते तुम्ही चांगले असाल तर चांगली सासू, नाही चांगली आई कसं आहे ना, होईल. सासू ही चांगलीच. म्हणजे आपण जेव्हा लग्न करतो मुलाचं, त्यावेळेला आपण असं ठरवूनच केलेलं असतं की आपण सगळे छान वागणार आहोत. पण नंतर मग असं होतं की माझा मुलगा आपलं, म्हणजे ज्याच्यावर आपण इतकं प्रेम केलं, ज्याला आपण घडवण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य दिलं, मी देखील काहीतरी थोडंसं केलं आयुष्यात, तर मग मला त्यावेळेला असं वाटायला नको की मी माझा मुलगा दिला आणि आता माझा मुलगा जो छोट्या छोट्या गोष्टी, सॉक्स कुठे आहेत आई, हे कुठे आहे, ते कुठे आहे, जो विचारणारा उद्यापासून तो तिला विचारतोय, त्यावेळेला एक मनामध्ये एक यातना होतात की आता काल तू मला विचारत होता आणि आता बरोबर बायकोला विचारायला लागलास. तर हे जे असतं ना, ही जी नाळ असते, जी आपण ज्या वेळेला मुलाला जन्म घालतो त्यावेळेला ती नाळ तोडतो आणि दुसऱ्या वेळेला ती नाळ आपल्याला तेव्हा तोडावी लागते ज्या वेळेला आपल्या मुलाचं लग्न होतं, त्यावेळेला ती नाळ आपल्याला तोडावी लागते. कारण आपण ती नाळ तोडून तिच्या हवाली केलेलं असतं. आणि तेवढं आपल्याला समजून घेता आलं की मग तुम्ही चांगली सासू बनू शकता, असं मला वाटतं. आणि त्यावेळेला तिने हा पण विचार केला पाहिजे की मी पण कोणाची तरी सून झालेली आहे. अर्थात मुली सासू असते, ती अर्थातच. पण कोणाची तरी सून झालेली असते, तिने पण कोणाची तरी नाळ तोडलेली असते. नक्कीच. म्हणजे हे नातं आहे ना, हे बघा, विवाह आपल्याकडे भारतीय संस्कृतीनुसार विवाह हा फक्त स्त्री आणि पुरुषा या दोनच व्यक्ती किंवा नवरा बायकोंमध्ये होत नाही. तो जो आहे ते दोन घरांमध्ये होतो. सासू सुनेंमध्ये देखील एक प्रकारचं वेगळं नातं तयार होऊ शकतं आणि ते दोघींकडनं झालं पाहिजे, एकीकडनं ते होत नाही. कुठलंही नातं, अगदी तुम्ही कुठलंही नातं घ्या, म्हणजे विहिणी देखील हे एक नातं आहे आणि ते देखील तुमचं अत्यंत प्रेमाने ते उलगडता आलं पाहिजे. नाहीतर मग कुठेतरी जाऊन ते काहीतरी त्या गाठी बसतात आणि मग तिकडनं सुरुवात होतात की तुझी आई, तुझी सासू, इकडनं त्या सुरुवात होतं आणि आपण ना त्या नात्यांकडे लक्ष देत नाही. आपण लक्ष कुठच्या नात्यांकडे देतो माहितीये? बाहेरच्या नात्यांकडे. माझ्या मैत्रिणीला काय वाटेल, माझ्या अमुक एका व्यक्तीला काय वाटेल, ऑफिसच्या लोकांमध्ये काय वाटेल, मग आपण तिकडे खूप छान वागतो. पण घरातल्या नात्यांमध्ये आपण प्रयत्नच करत नाही. हा प्रयत्न झाला पाहिजे. मला असं वाटतं की चुकलं तर सासूनी देखील माफी मागता आली पाहिजे की मी असं बोलले ना पाहिजे हा तुला, किंवा सुनेनी देखील आई माझं चुकलं, मला असं नव्हतं म्हणायचं होतं. तर हे माफी मागता आली पाहिजे, प्रेमाने पुन्हा एकमेकींच्या जवळ जाता आलं पाहिजे. तेव्हा तुमच्यामध्ये ते नातं तयार टिकून राहतं. म्हणजे दोन्हीकडून, एकीकडनं कुठूनही ते नातं तयार होत नाही. मगाशी आपण सणांच्या विषयी बोलत होतो आणि आता लग्नाविषयी बोलतो. त्याच्यावरून एक मोठा सण आपण बोलायचं राहिलो, ते म्हणजे मंगळागौर. श्रावणातल्या दर मंगळवारी जी नववधू असते तिची मंगळागौर साजरी केली जाते. पूर्वी अगदी ह्या मंगळागौर 5 वर्ष व्हायच्या, नंतर हळूहळू फक्त श्रावणात व्हायला लागल्या. आता तर श्रावणातल्या कुठल्या तरी एका मंगळवारी 5 मंगळागौरींचा उद्यापन केलं जातं. तर ह्या मंगळागौर का केली जाते आणि कशी केली जाते याविषयी थोडी माहिती सांग. मंगळागौरी विषयी ही का केली जाते? जेव्हा आपली मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाते. आता मुली सरास लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतःहून जाऊ शकतात, काहीही बंधनं नसतात. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी हे सगळे जे सण होते,
हळदी कुंकू असून दे, मंगळागौरी असून दे, ती आपल्या मुलीला, आपल्या लेकीला आपल्याकडे आणण्याचं एक कारण हवं होतं. आणि मग ते धार्मिक गोष्टींनी ज्या वेळेला आपण मुलीला आणायला जायचो त्यावेळेला समोरच्या ज्या त्या सासरची मंडळी आहेत ती कधीही तिला नाही म्हणायचे नाहीत. त्यामुळे ते सगळे सण जे आहे, हे धार्मिक सण आहेत, हे आपल्या लेकी बाळींना आपल्याकडे आनंदाने 4 दिवस ठेवण्यासाठी, आणण्यासाठीचे हे कारण आहे. आणि मग सगळ्याजणी भेटणार आणि मग मंगळागौरी करणार, पूजा करणार आणि मग त्या अनुषंगाने सगळी मजा करणार. त्याच्यासाठी हे खरं सांगायचं तर हे त्याच्यासाठीचे सण आहे, आनंद उत्सव. आपण हल्ली आनंद उत्सवासाठी काही करू शकतो, पण पूर्वी तसं नव्हतं. हा आनंद उत्सव साजरा करण्याचे हे सगळे सण आहेत.